आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 5। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये जे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते आपल्याला ग्रीन करून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यात मध्ये बघा पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर पहिले नॉलेज चेक इथून स्टार्ट करा। पहिल्या नॉलेज चेक मध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते चित्र जीमेलचे प्रतिनिधित्व करते म्हणत आहे? तर जीमेलचं प्रतिनिधित्व ऑप्शन नंबर 2 मध्ये इथं दाखवलेलं आहे अशा प्रकारे। म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। कोणत्याही ईमेल अकाउंटचे सर्वात प्राथमिक फंक्शन देणारा पर्याय निवडा म्हणत आहे। तर कोणता आहे? तर यासाठी बघा ईमेल पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी आणि कम्युनिकेशन करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। समजा तुम्ही 4 ते 5 दिवस ऑफिसच्या बाहेर आहात, तुमच्या ईमेलसाठी ईमेल रिस्पॉन्सेस ऑटोमेट करण्यासाठी तुम्ही कोणते जीमेल फीचर सिलेक्ट कराल म्हणत आहे? तर कोणते करू शकतो बघा आपण? तर त्यासाठी बघा आपल्याला या सेटिंग मध्ये जाऊन ही सेटिंग ऑन करायची आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। जीमेल मधील वेकेशन रिस्पॉन्डर सुविधेचा उद्देश काय असतो म्हणत आहे? तर काय असतो बघा? तर याचं उत्तर, युजर उपलब्ध नसतो तेव्हा ती येणाऱ्या ईमेल्सना एक पूर्वनिश्चित मेसेज पाठवतो, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला स्मार्ट टायपिंग स्किल्स मध्ये जा आणि त्यामध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। आणि जे ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओ दिले असेल ते आपल्याला ग्रीन करून घ्यायचे आहे। यामध्ये 2 टायपिंगच्या प्रॅक्टिस आहे। तर दोन्ही आपल्याला टायपिंगच्या प्रॅक्टिस याच्यातनी करून घ्यायचे आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातनी काही टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपल्याला टायपिंगचे दोन्ही प्रॅक्टिस इथे करायचे आहे। टायपिंगच्या प्रॅक्टिस झाल्या त्यानंतर गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग वर इथे क्लिक करा आणि यामध्ये बघा दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, गुगल डॉक्स व्हाईट टायपिंग ही सुविधा युजर्सना कोणती गोष्ट सहजपणे करायला मदत करते म्हणत आहे? तर काय आहे बघा याचं उत्तर? तर बोलून साध्या फॉर्मॅटिंग कमांडसह मजकूर टाईप करणे। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर जर गुगल डॉक्युमेंट व्हॉइस टायपिंग स्पीच चुकीच्या प्रकारे रिकॉग्नाइज करत असेल तर कोणती एआय टेक्नॉलॉजी व्यवस्थितपणे काम करत नसले पाहिजे म्हणत आहेत? तर याचं उत्तर मशीन लर्निंग आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर इथून त्याच्यावर क्लिक करा आणि इथं स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते म्हणत आहे? तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी आपल्याला स्नायपिंग टूलचा वापर होते, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। स्नायपिंग टूल मध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे? तर कोणती कमांड वापरायला पाहिजे? तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। या ठिकाणी क्लिक करावं लागेल। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। स्नायपिंग टूल मध्ये तुम्ही चुकून न्यू स्नॅप वर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे? तर कोणती कमांड आपण वापरू शकतो? तर बघा इथं कॅन्सलची कमांड इथं दिलेली आहे। तर म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे? तर कोणत्या पर्याय आपल्याला सिलेक्ट करायला पाहिजे? तर ऑप्शन नंबर 4 आहे, फुल स्क्रीन स्निप। तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। विंडोज 10 मध्ये कॉर्टोना ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे? तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करावं लागेल या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर विंडोज 10 मध्ये कोणता वेब ब्राउझर प्री इन्स्टॉल करणे आधीपासूनच इन्स्टॉल केलेला असतो म्हणत आहे? तर कोणता असतो बघा? तर याचं उत्तर मायक्रोसॉफ्ट एज आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी करायची असेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर तुम्ही कराल म्हणत आहे? तर यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ऍड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे? तर यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करावं लागेल या ठिकाणी, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा।
टास्क व्ह्यू वरील डेस्कटॉप वन क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे, तर कुठे क्लिक करायला पाहिजे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये क्लिक करायला पाहिजे या ठिकाणी. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. तुम्हाला टास्क एका डेस्कटॉप वरून व्हर्च्युअल डेस्कटॉप 2 वर स्विच करायचा आहे, तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅग कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करा. तर आपल्या स्कोर्स पाहू शकतो याच्यात पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं, आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, अनेक नवीन प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा संगणक खूप हळूहळू चालत आहे, तर तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे, तर अँटीव्हायरस चालवून गरज नसलेले ऍप्स काढून टाकाल, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. डिजिटल नोटीस तयार करताना तुमचा मित्र फक्त मजकूर टाकतो, त्यात सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय सुचवू शकता म्हणत आहे. तर त्यामध्ये चित्रे, शीर्षक आणि रचना वापरा. पॉवर पॉईंट किंवा कॅनवा मध्ये, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला पाणी वाचवा या विषयावर डिजिटल पोस्टर तयार करायचे आहे, कोणते टूल वापराल म्हणत आहे. तर याचं उत्तर कॅनवा किंवा गुगल स्लाइड मजकूर चित्र आकृतीसह, हे त्याचं उत्तर असणार आहे. आजीला मोबाईलवर वीज बिल भरणे शिकवायचे आहे, तर तुम्ही काय कराल म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे, तर तुमच्या मोबाईलवरून सोप्या भाषेत स्टेप्स दाखवा, हे त्याचं उत्तर आहे. एक्सेल मध्ये वर्गाची माहिती ठेवायची आहे, कोणते कॉलम टाकाल म्हणत आहे. तर कोणते कॉलम टाकायला पाहिजे, तर दिवस, विषय, शिक्षक आणि वेळ, हे त्याचं उत्तर असणार आहे. संगणक भागावर क्विज तयार करायचा आहे, कोणते टूल्स उपयुक्त ठरेल म्हणत आहे. तर याचं उत्तर गुगल फॉर्म, चित्रे आणि MCQ आहे. शाळेतील सणासाठी डिजिटल बोर्ड बनवायचे आहे, काय समाविष्ट कराल म्हणत आहे. तर काय समाविष्ट करायला पाहिजे, सणांचे पोस्टर्स, शुभेच्छा आणि कोड्स, हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमचा गट टाइम टेबल ऍप बनवत आहे, त्यात कोणती फीचर्स असावीत म्हणत आहेत. तर त्यामध्ये विषय, वेळ, आठवड्यांचे दृश्य, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. डिजिटल इंडिया या विषयावर लघुपट किंवा शॉर्ट फिल्म तयार करायचा आहे, कोणते टूल्स वापराल म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला व्हिडिओ एडिटर, कॅमेरा आणि कॅनवा वापरायचा आहे. आणि शेवटचं, पर्यावरण क्लब साठी एक मजेदार उपक्रम तयार करायचा आहे, काय डिझाईन कराल म्हणत आहे. तर याचं उत्तर स्क्रॅच किंवा गुगल फॉर्म वापरून गेम किंवा क्विज तयार करणे, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 5 सोडवायचं आहे.